मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना श्रुत खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच या अविद्येची सावट दूर करण्यासाठी, अज्ञानाचा घनघोर काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवनाचे रान केले. ते तेजस्वी क्रांती ज्योती म्हणजे मी, सावित्रीबाई ज्योतिराव फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील या दाम्पत्यांच्या घरी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. शिक्षणाशिवाय तर्योपाय नाही हे जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांना कळाले तेव्हा त्यांनी प्रथम मला साक्षर करण्याचा निश्चय केला. ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर 50 मनाई होती, चूलमूल एवढे स्त्रियांचे विश्व होते, त्या काळात मी प्रवाहाच्या विरोधात जाऊन अक्षरे गिरवू लागली, लिहायला वाचायला शिकली. एवढेच काय तर प्रतिसंवादात काव्य रचना देखील करू लागली. मी साक्षर झाली, पण मी मुलींना शिकवण्याचा एक ध्यासच घेतला. कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो, पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते. म्हणूनच मी मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर केले. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तेव्हा मी पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली. शेरपटेसारखे जगला तर काम तमाम होईल.